जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सादेला ठाणेकरांनी प्रतिसाद दिला. ठाणेकरांच्या शिवसेना प्रमुखांवरील अलोट प्रेमामुळेच शिवसेनेची पहिली सत्ता ठाण्यामध्येच आली आणि गेली 4 दशकं ठाण्यावरचा हा भगवा फडकतच राहिला. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेनेचे ठाणे. ठाणे प्राचीन परंपरा असलेलं तरीही नवविचारांचं स्वागत करणारं शहर. केवळ राज्यालाच नव्हे तर देशालाही हेवा वाटावा असे विकासाचे अनेक प्रकल्प उभे राहिले ते याच परिसरात. जागतिकीकरणाच्या लाटेत वाहून न जाता ठाण्यानं कायम आपली समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जपली आहे. 21व्या शतकातलं देशातलं सर्वात सुंदर शहर असा लौकिक मिळवला आहे. ठाण्याच्या या सर्वस्पर्शी विकासामागचा एकच मूलमंत्र आहे, शिवसेना. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, 7 गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. एकोणीसशे 77 पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाणे हा कायम शिवसेना भाजपा युतीचाच बालेकिल्ला राहिला आहे. ठाण्यावरचा हा भगवा उतरवण्यासाठी विरोधकांनी फोडाफोडीचं राजकारण केलं, गद्दारांनी मोर्चे बांधणी केली, पण त्यात त्यांना फार यश मिळू शकलं नाही. स्वर्गीय बाळासाहेबांची दुर्दम्य इच्छाशक्ती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींची कार्यशक्ती, स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रेरणा, युतीच्या 5 पांडवांचं सामर्थ्य आणि साथीला जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, पदाधिकारी आणि कट्टर शिवसैनिकांची ताकद या बळावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी दिल्लीच्या तख्तावर विकास पुरुष नरेंद्र मोदी यांना विराजमान करून निष्क्रिय, निर्णायकी, भ्रष्टाचाराच्या आरोपात बुडलेल्या केंद्र सरकारला नेस्त नाबूद करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकच नाव हस्तशीतपणे सामोरं आलंय, कार्यसम्राट राजन विचारे. हिंदुत्वाच्या विचारानं भारलेला, शिवबंधनाचं नातं हृदयापासून जपणारा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत घडलेला एक सच्चा शिवसैनिक. 10 वर्ष शाखा प्रमुख, 4 वेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, महापौर आणि गेली 5 वर्षे आमदार असा 32 वर्षांचा समाजसेवेचा दांडगा अनुभव असलेले राजन विचारे यांच्या नावावर म्हणूनच युतीनं आणि शिवसेनेनं पहिल्याच यादीत शिक्कामोर्तब केलं. देशातल्या प्रगतिशील विचारांचा आदर्श पुढे नेणाऱ्या राजन विचारे यांनी आपल्या कार्यकाळात ठाण्याचा नावलौकिक देश पातळीवर नेला. ठाणे शहराचा कायापालट करणाऱ्या तत्कालीन आयुक्त TS चंद्रशेखर यांना सभागृह नेते राजन विचारे यांनी भरभक्कम साथ दिली. ठाणे महानगराच्या विकासाचा आराखडा विचारे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली तयार झाला. महापौर राजन विचारे यांच्याच कार्यकाळात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार देऊन ठाणे महापालिकेचा गौरव केला. राज्य शासनानं घनकचरा व्यवस्थापनासाठी पुरस्कार दिला, तर ठाण्यातल्या तलावांच्या सौंदर्यीकरण आणि संवर्धनाबद्दल प्रतिष्ठेचा क्रिसिल पुरस्कार मिळाला. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातल्या वाहतूक सुधारणेसंबंधी सॅटिस प्रकल्प तर विचारे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचं शिखर ठरला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या अनेक स्टेशनसाठी असलेला हा प्रकल्प केवळ ठाण्यातच पूर्णत्वाला गेला. राजधानी दिल्लीसाठीही तो पायलट प्रोजेक्ट ठरला. सॅटिसचा देशातला यशस्वी पहिला आणि आजवरचा एकमेव प्रकल्प म्हणून ठाण्याचाच उल्लेख केला जातो. लाखो रेल्वे प्रवाशांच्या
अनेक जिव्हाळ्याच्या समस्यांना राजन विचारे यांनी मार्गी लावला आहे. त्यांच्याच आमदार निधीतून ठाणे स्टेशन परिसरात 32 CCTV कॅमेरे लावले गेले. त्यामुळे परिसरातले गैरप्रकार थांबून सुरक्षितता निर्माण झाली. राजन विचारे यांची धडाडी, काम पूर्णत्वाला नेण्यासाठी लागणारी चिकाटी, त्यासाठी रात्रंदिवस स्वतः खपण्याची तयारी, यामुळेच ते असाध्य ते साध्य करू शकतात आणि याची शेकडो उदाहरणं देता येतील. गावदेवी मंडईच्या जागेसाठी त्यांनी तब्बल 14 वर्ष चिकाटीने प्रयत्न केले. लक्षवेधी मांडली, न्यायालयात गेले, मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल केले, एक ना अनेक. त्यांच्याच अथक प्रयत्नानं या मंडईचं काम पूर्ण होऊन उद्घाटनही झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ठाण्यात मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं, यासाठी महापौर विचारे साहेबांच्या काळातच 2007 साली महापालिकेत ठराव झाला. पुढे आमदार झाल्यावर पहिल्याच अधिवेशनात त्यांनी लक्षवेधी मांडली. सातत्यानं पाठपुरावा करूनही काम मार्गी लागत नव्हतं. शेवटी 2013 मध्ये कुलगुरूंविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आणि खडबडून जाग आलेल्या विद्यापीठानं कामाला सुरुवात केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून MBA आणि लॉचे अभ्यासक्रम ठाण्याच्या विद्यापीठ उपकेंद्रात सुरू होत आहेत. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, कापूरबावडी इथलं कला दालन, नितीन कंपनी जंक्शनचा भुयारी मार्ग, कोपरी ब्रिज, 5 पाखाडीत अत्याधुनिक अग्निशमन केंद्र, BSUP अंतर्गत गरिबांसाठी गृहसंकुल, सिद्धेश्वर तलाव परिसरात 3 जलकुंभ आणि ठाणेकरांना पिण्याच्या पाण्याची ददात पडू नये यासाठी 110 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा योजना त्यांच्याच संकल्पनेतून साकार झाली. यामुळेच गेल्या वर्षीच्या भीषण दुष्काळातही ठाणेकरांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागली नाही. ठाणे शहरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 3 उड्डाण पुलांचा प्रश्नही संसदीय लोकशाहीच्या सर्व आयुधांचा वापर करून त्यांनी मार्गी लावला. विविध प्रश्नांसाठी वेळोवेळी जनतेसोबत रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलनही केली. आज ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदरसह सगळ्याच नगरांमध्ये अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा जटिल प्रश्न आहे. पत्त्यासारख्या इमारती कोसळतायत, माणसं किड्या मुंग्यांसारखी मरतायत. ह्या प्रश्नाबाबत जन आंदोलनाबरोबरच विधिमंडळातही आंदोलन करून शिवसेना आमदारांनी धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर योजना मंजूर करवून घेतली. आमदार राजन विचारे यांचा त्यात मोलाचा वाटा आहे. मतदारसंघातल्या नागरिकांना पाईपलाईनद्वारे गॅस मिळावा यासाठी विचारे साहेबांनी अक्षरशः धडक मोहीम हाती घेतली. आज मतदारसंघातल्या अर्ध्याहून अधिक ठिकाणी गॅस पाईपलाईन आल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी ठाण्यापासून मुंबईतल्या विविध ठिकाणी त्यांच्याच प्रयत्नानं बेस्टची सेवा सुरू झाली आहे. पोलीस वसाहतीतल्या पोलीस बांधवांच्या समस्यांचं निराकरण झालंय. शिवसेना प्रमुखांनी ज्या ठाण्यावर कायम निस्सीम प्रेम केलं, ठाण्यावर पित्याच्या भूमिकेतून लक्ष ठेवलं, त्या ठाण्याला स्वच्छ आणि सुंदर करण्याचा जणू वसाच विचारे साहेबांनी घेतला आहे. पदपथ पुनर्बांधणी, नाले सफाई, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, उद्यानांचं सुशोभीकरण, तलावांचं सौंदर्यीकरण, याबरोबरच शहीद स्मारक, शहीद उद्यान, विरंगुळा केंद्र, ध्यान मंदिर, व्यायामशाळा, अभ्यासिका, आजी आजोबा उद्यान, औषधी वनस्पती केंद्र यांची उभारणी करून त्यांनी आपल्या मतदारसंघाचा अक्षरशः कायापालट केला आहे. विचारे साहेबांच्याच कार्यकाळात झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजना धडाक्यानं राबवण्यात आल्या. त्यामुळे हजारो झोपडीधारक नव्या इमारतीत राहायला गेले. आपल्या कार्यामुळे राजन विचारे म्हणजे ठाण्यातल्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक तसंच क्रीडा क्षेत्राचे तारणहार ठरलेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. यामुळेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आलं. परिषदेच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक उपक्रम ते करीत आहेत. वृत्तीनं अत्यंत धार्मिक,
मितभाषी, भारतीय सण उत्सव परंपरा यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या राजन विचारे साहेबांना देशभरातल्या अनेक साधू संत आणि सज्जनांचे कृपाशीर्वाद लाभले आहेत. पालखी सोहळे, दिंड्या, वारकरी भवनाची निर्मिती, चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन, महादहीहंडी उत्सव याद्वारे ते सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन कार्य करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या जागेचा प्रश्नही ते सोडवित आहेत. विचारे साहेबांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी कदाचित 3 तासाची फिल्मही अपुरी पडेल, इतकं अफाट कार्य त्यांनी अल्पावधीतच केलंय. पण स्वतः राजन विचारे मात्र अजूनही समाधानी नाहीत. भविष्यातल्या अनेक योजना प्रकल्प त्यांच्या मनात घोळतायत. मतदारसंघात नवीन उड्डाणपूल, विद्यापीठाच्या उपकेंद्राचा विस्तार, सॅटिस प्रकल्पावर छत, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी लिफ्ट, ठाणे स्टेशन लगत पार्किंग प्लाझा, ठाणे पूर्व भागातला मुख्य रस्ता, 3 हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प, सायन्स सिटी, सायन्स पार्क, क्लाइम्बिंग वॉल, पोलीस वसाहतीमधील मैदान, तलावाच्या सुशोभीकरणाचे नवीन प्रस्ताव, सिव्हिल हॉस्पिटलचं आधुनिकीकरण, ठाणे मतदारसंघाला जोडणारी मेट्रो रेल्वे. गुजरे झालो नाहीत कोणाचे, स्वाभिमानाने जगलो आणि जगणार हे मी शिकवले मला, हे ते रक्त आहे. आणि अर्थातच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबांचं त्यांच्या लाडक्या ठाण्यातलं भव्य दिव्य स्मारक. आमदार पदापासून खासदार पदापर्यंत आपल्या कार्याचा विस्तार करताना नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरासाठी अनेक योजना त्यांच्या अजेंड्यावर आहेत. एकेकाळी औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असणारा ठाणे नवी मुंबई पट्ट्यातील उद्योग आज संकटात आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक उद्योग परराज्यात जात आहेत. त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना परत राज्यात आणणं आवश्यक आहे. LBT सारखा जिझिया कर रद्द करण्यात यावा अशी त्यांची ठाम भूमिका आहे. यासाठी विचारे साहेबांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे. नवी मुंबई तसंच मीरा भाईंदर रेल्वे स्थानकांचं अत्याधुनिकीकरण, भूमिपुत्रांना रोजगार तसंच हक्काची घरं मिळवून देणं, CRZ मधील बाधित प्रकल्प पूर्ण करणं, सिडकोच्या अपूर्ण योजना पूर्ण करणं, धोकादायक इमारतीतल्या रहिवाशांना न्याय, मीरा भाईंदरसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, अत्याधुनिक पायवाटा, गटार, स्मशानभूमी, घनकचरा तसंच सिवरेज ट्रीटमेंट समस्या दूर करणं, मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं. कामं अनेक, पण उत्तर मात्र एकच, राजन विचारे. संसदीय लोकशाहीच्या मार्गाचं पालन करणारे, राज्य विधानसभेत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, शेकडो रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देणारे, आमदार निधीची पै न पै मतदारसंघाच्या विकासासाठी वापरणारे आणि मुख्य म्हणजे मतदारांची इमान राखणारे आमदार राजन विचारे खासदार होणं ही ठाणे लोकसभा मतदारसंघाची गरज आहे. गुजरातच्या विकासाला चालना देणारे विकास पुरुष, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण, समाजकारण, जागतिकीकरण या प्रत्येक बाबतीत स्वतंत्र दृष्टिकोन आणि भूमिका असणारे नरेंद्र मोदी सत्तेवर येणं यातच देशाचं हित आहे. विरोधी पक्षात असूनही कार्यकर्तृत्वाचे पहाड निर्माण करणारे राजन विचारे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या NDA सरकारच्या साथीनं आपल्या कार्याचा एक नवा अध्याय लिहितील यात शंकाच नाही. आणि मग स्वर्गस्थ बाळासाहेबही अभिमानाने म्हणतील, राजन, मला तुझा अभिमान आहे. मी राजन विचारे, ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, भाजप, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझं 32 वर्षाचं कार्य आपल्यासमोर आहे आणि या कार्याच्या जोरावरतीच मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की मी एक ठाण्याचा खासदार म्हणून आपल्या 100% अपेक्षा पूर्ण करेन. येत्या 24 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना शिवसेनेचे ठाणे ठाण्याची
शिवसेना शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना